तो आपला अर्धा आहे जो 10,000 स्क्वेअर फीटचा जो एरिया आहे बडेगाव साईड बिल्डिंगचा, त्याच्यामध्ये आपण 4,500 ते 5,000 फूट आपण स्लॅब टाकत आहोत. आणि आपलं डे नाईट काम चालू आहे इथं. त्यामध्ये हे लोहाची गँग आहे आणि आपण दिवसभर काम केल्याच्या नंतर नाईटला पण काम करतो. हां, यांचं नाव आहे संजू भाऊ, ते आपले विजू भाऊ आणि आपले विनोद भाऊ. हो, तर आपल्याला टार्गेट असं आहे बिल्डिंगचं इथून 5 दिवसाच्या नंतर आपण स्लॅब टाकायचं. आपल्याला ते टार्गेट घेऊन आपण चालत आहोत. आणि ॲक्च्युअल काय आहे याच्यामध्ये की ग्राउंड लेवलपासून 14 फुटावर हा स्लॅब आहे. त्याच्यानं जास्त चॅलेंज आहे, कारण की नॉर्मली आपण बिल्डिंग स्ट्रक्चरमध्ये 11 फूट या 12 फुटावर स्लॅब टाकतो आणि कुठं 10 फुटावर पण घेतो. हा 14 फूट असल्या कारणानं काय होते, आपल्याला त्या नॉर्मल बल्ल्या ज्या आहेत आपल्याला ते आपण यूज करू शकत नाही. यासाठी जॅकबल्लीचा पूर्ण टोटल जॅकबल्ली पाहिजे बिल्डिंगला, हो ना. तर आणि आता आमचा जवळपास 40वा दिवस आहे बहुतेक या बिल्डिंगचा. आणि 40 दिवसापासून ऑलरेडी काम करत आहोत इथं. आता असं वाटतं इथून जास्तीत जास्त मोस्टली पूर्ण याचा स्लॅब आपण इथून 20 दिवसात पण कंप्लीट करू शकतो. पूर्ण बिल्डिंग आहे म्हणजे फ्रेम स्ट्रक्चर पूर्ण कंप्लीट करू शकतो कोणी. हो, आणि मी आहे पंकज. मेहनत जास्त होते पण काय करावं लागते. आणि माझ्यासाठी हे नवीन आहे बिल्डिंग. आता एवढं मोठं काम मी पहिल्यांदाच करत आहो यांच्यासोबत. इथं हे बडेगाव पाण्याची टंकी आहे इथं जवळच बघा ना, पाण्याच्या टंकीच्या बाजूला. आणि त्या तिकडं जो आहे तो दवाखाना चालू आहे आणि आता 1,500-2,000 फुटाचं, 1,500च नाही इकडचं मागून तर आम्ही पूर्ण करत आलेलो, मागचा पूर्ण एरिया करत आलेलो. आता याच्यावर प्लाय टाकायचे आणि राहिलेलं एवढं याच्यावर करायचं आहे. हे सेंटरिंग ठोकायचं आहे. 2 दिवसात आम्ही हे करू कवर. तोपर्यंत हा एरिया इकडचा होऊन जाईल कवर.